तर एकीकडे एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा असताना दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं। ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिरसाट यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये म्हटलं। शिरसाटांच्या या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत। शिरसाट महान आहेत, ते काही करू शकतात अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे। तर संजय शिरसाट यांनी संजय राऊत होऊ नये असा सल्ला भाजपच्या नितेश राणेंनी दिलाय। तर संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले आणि त्यावर राणे आणि राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। करेल ना, मी करेल ना। दोघांचे तार जुळले पाहिजेत, फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये। अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात। एकदा ती सोडली तर आपण माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील, का मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल। माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे। आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाही आहे त्या सगळ्या गोष्टीला। ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना, म्हणजे महान माणूस आहे तो, महान माणूस आहे, त्याच्यामुळे हे करू शकतात। आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। मोठा माणूस आहे तो, ते काही करू शकतात। ते शरद पवार अजित पवारांना एकत्र आणतील, पण चांगली गोष्ट आहे। त्यांचा जो विचार आहे, ही जी कृतज्ञता आहे, त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे। हो ठीक आहे, तसे प्रयत्न करत राहावे, पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे, याबद्दल थोडा विचार करावा। संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे। दरम्यान यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि शिवसेना नेते रामदास कदम काय म्हणतात पाहूया। मला वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य आहे की पक्षाची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। कारण मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या गुलाबरावांनी सांगितलं की त्यांची ती व्यक्तिगत भूमिका असावी। एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला भूमिका जाहीर करतील तेव्हा ती पक्षाची असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।